अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका थेट भारतात होतो आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो आहे, कारण व्यावसायिक सिलेंडर असतील किंवा घरगुती सिलेंडर असतील हे मिळण्यास अडचण होते. याचाच परिणाम म्हणजे काही धार्मिक देवस्थान असतील या ठिकाणी देखील तिथलं अन्नक्षेत्र आहे ते बंद झाले आहे. मात्र आज आपण तुळजापूर येथे आहोत. तुळजापूर येथे प्रसाद बनतो आपण. या ठिकाणी काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? महाराष्ट्रात बरेच ठिकाणी अन्नक्षेत्र बंद आहेत धार्मिक स्थळाचे, आपल्या ठिकाणी प्रसाद मिळतो, काय परिस्थिती आहे सध्या? प्रसाद इथं आम्ही प्रसाद आमच्या इथं टंचाई नाही, कारण आमच्या मागणीप्रमाणे आमचे जे निविदा पुणे चित्र बंधू दिलेले आहे त्यांनी आम्ही मागणीप्रमाणे आम्हाला प्रसाद पुरवठा करतात. साधारणतः दिवसाला किती प्रसाद विकला जातो? साधारणतः गर्दीवर लावून जर जास्त गर्दी असेल तर 1000 ते 2000 जातो. गॅस तुटवडा जो जाणवतोय त्याचा काय परिणाम झाला आहे? आपल्या तर नाही झाला, व्यवस्थित चालू आहे आमचं आणि मागणीप्रमाणे आम्हाला लाडू मिळतो. आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, काय सांगाल? आपण प्रसाद घेताय, काय तुटवडा जाणवतोय का प्रसादाचा? नाही, अजून तरी काही जाणवत नाही आहे. मी दुसऱ्यांदा घेतो आहे प्रसाद. मला तुटवडा असा काही जाणवलेला नाही आहे. काय सांगाल? आपण प्रसाद घेतलाय, किती प्रसाद घेतलाय? घरी आता प्रसाद घेताना आपण खरं तर मोजून नाही घेत, त्यामुळे जास्त मागेल तेवढा प्रसाद मिळतोय हो, का? हो, अगदीच. हो, भरपूर प्रसाद आहे अवेलेबल. हे होते तुळजापूर येथील काही भाविक आणि मंदिर संस्थाचे कर्मचारी. सध्या जरी महाराष्ट्रात इतर ठिकाणी देवस्थानावरती गॅस तुटवड्याचा परिणाम जरी जाणवत असेल, तरी तुळजापूर या ठिकाणी मात्र कोणताही परिणाम जाणवताना दिसत नाही आहे. भाविकांना मुबलक असा पुरेसा प्रसाद या ठिकाणी उपलब्ध होत आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, तुळजापूर, धाराशिव.